बांधवांनो नमस्कार. बडी सर्वस्वे उदार तेने उभारीला कर, करुणी कहर तो पाताळी घातला. संत तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारे महात्मा बळीराजाचा गौरव केलेला आहे. इडापिडा टळू दे आणि बडीचं राज्य येऊ दे, अशा प्रकारचे बहीण भावाला ओवाळताना सातत्यानं मागणी करत असतात की बडीचं राज्य आलं पाहिजे. म्हणजे बळीराजा हा त्यागी होता आणि तो बहुजनांचा राजा होता, हे यामधून प्रदर्शित होते, माहिती होते. हे सर्व सांगण्याचं कारण एवढंच आहे की 1-2 दिवसापूर्वी कालीचरण नावाच्या एका भोंदूबाबांनी, त्याला आपण जे भगवे वस्त्र लावून हे करून समाजामध्ये स्तोम माजवतात, त्याला आपण भोंदूबाबा असं म्हटलं पाहिजे. कालीचरण नावाच्या भोंदूबाबांनी मनोज जरांगे जे आहेत, जे मराठ्यांचं आंदोलन चालवत आहेत, त्यांना राक्षस ही पदवी देऊन संबोधन केलं आहे. त्यामुळं राक्षस कोण होते, राक्षस काय आहे, हे इतिहासामध्ये अनेक अभ्यासकांनी, महामानवांनी सांगितलं आहे, पुराव्याच्या आधारे दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर दी शूद्राज नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये शूद्र कुठले होते, काय होते, ते राक्षस कधी गणल्या गेले, अशा पद्धतीची मांडणी केली. महात्मा फुल्यांनी गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं. त्यामध्ये हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप, प्रल्हाद, विरोचन, बडी ही जी काही राक्षसांची परंपरा आहे, ज्याला लोकांनी राक्षस म्हणून संबोधलं आहे, ते किती गौरवशाली राज्य होते, अशा प्रकारची माहिती गुलामगिरीमध्ये महात्मा फुल्यांनी दिली. आणि ज्या ज्या लोकांनी स्वतःचे हक्क मागितले, जे ब्राह्मणेतर आहे, बहुजन समाजातील लोक आहे, ज्या ज्या बहुजन समाजातील लोकांनी जेव्हा जेव्हा हक्क आणि अधिकाराची लढाई, संघर्ष उभा केला, तेव्हा तेव्हा या व्यवस्थेने त्यांना राक्षस ठरवलं. हे या कालीचरणच्या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न हा आहे की हे जे कालीचरण आहे, हे कदाचित बटुवामनाचे वंशज असावे. त्यामुळे त्यांना आपल्या अधिकाराचा संघर्ष करणारे मनोज जरांगे हे राक्षस वाटतात. भावंडांनो, एवढं जरी असलं तरी व्यवस्थेकडून आपण जर पिचल्या जात असेल, अन्याय होत असेल, तर प्रत्येक घटकांनी, मराठा असतील, कुणबी असतील, तेडी माळी साडी, सर्व घटकांनी, आदिवासी सर्व घटकांनी आपल्या हक्क आणि अधिकाराची लढाई सुरू ठेवली पाहिजे. कारण तो भारतीय संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे. धन्यवाद.